नमस्कार मित्रांनो, मी शशिकांत मधुकर सावंत. एक शेतीचा गोडवा या यूट्यूब चॅनलवरून आम्ही तुम्हाला थोडी माहिती सांगणार आहे की आम्ही आमच्या शेतामध्ये नवीन बोर पाडलेला होता. बोर पाडल्यानंतर मोटर सोडली आणि मोटर आतमध्ये टॅग झाली, रेती लागली. मग त्यानंतर आमची मोटर आतमध्ये अडकून बसली. अडकून बसल्यानंतर आम्ही प्रयत्न केल्यानंतर आम्ही कॅमेरा सोडून बघितलं, आपली मोटर त्या 300 फुटावरती जाऊन अडकली आहे. मग त्यानंतर आम्ही तिथून पाईप कट केला आणि रिबोर केले मोटर आणि मोटर आत ढकलली. आणि त्यानंतर एक दोन जोडीदाराच्या मित्रांनी आम्ही सांगितले की आपण आता कॉम्प्रेसर टाकू. आपल्या कॉम्प्रेसर टाकल्यानंतर आपल्याला त्याचा नक्की फायदा होईल. आम्ही त्यानंतर मग एक जुनं कॉम्प्रेसर बघितलं. आपण बोरमध्ये ज्यावेळी कॉम्प्रेसर सोडणार आहे त्यावेळी ड्रिलच्या मशीनने 2 इंची पाईपला आपण होल पाडायचे. अशा पद्धतीने होल पाडायचे आणि हे होल पाडल्यानंतर अर्धा इंची पाईप घ्यायचा, ह्याला आतमध्ये एल्बो या लाकड टाकायचा आणि 1-1.5 फूट असं वरती घ्यायचं आणि ह्याला समोर एक एल्बो आणि ह्यानंतर हवेची पाईप याला जोडायची अशी. आणि त्यानंतर पाण्याची पाईप ह्याला वरती जोडायची आणि इथून पाणी वर निघणार. आणि मित्रांनो, ज्यावेळी तुम्ही कॉम्प्रेसर बसवणार आहे त्यावेळी तुम्हाला हे सिंगल फेजवर चालणार नाही, हे 3 फेजवर चालणार आहे. आणि याच्यानंतर आपल्याला म्हणजे आम्ही कॉम्प्रेसर घेतल्यानंतर 5 HP ची मोटर अधिक हवेची पाईप असं सर्व मिळून आम्ही 20,000 रुपयाला खर्च करून घेतलं. आणि त्यानंतर आम्हाला असं लक्षात आलं की बाबा आज आम्ही 3-4 वर्ष झाले पाईप टाकलेले आहे, म्हणजे कॉम्प्रेसर विहिरीमध्ये बोरमध्ये टाकलेलं आहे आणि त्याचा कसल्याही प्रकारचा त्रास नाही. हे व्यवस्थितपणे एकदम आम्हाला पाणी देतात. किती पाऊस झाला, काही झाला तरी काही बारीक खडासुद्धा बोरमध्ये पडला तरी वर काढून टाकते, ज्याच्यामुळं कुठलाही त्रास नाही आणि शेतकऱ्याला याच्या पुढं म्हणजे असं त्रास होणार नाही. त्या पद्धतीने व्यवस्थित काम करण्यासाठी बनलं तरी हा शेतकरी मित्रांनी 100% ह्या कॉम्प्रेसरचा वापर करावा आणि त्याच्यानंतर यांना 100% फायदा होईल आणि इतर त्रास त्यांचा वाचेल. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असला तर समोरील लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि त्यानंतर तुम्हाला जर आवडला तर शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.